भारी धूप आहे आणि सकाळचे वाजले 7:30 आणि लई थंडी वाजते आम्हाला. तुम्हाला मी धुकं दाखवतो जरा. सनराईज झालाय चांगला. धुकं बघा धुकं. इथं सूर्य बी दिसना. एवढी थंडी वाजतीये की झोप नाही लागली आम्हाला रात्रभर. एवढी थंडी आहे इथे ऍक्च्युली. तलविंदर हे गाईज, आवडलं नाही का तुम्हाला? आवडलं नाही का? मम्मी सर्वात भारी जेवण बनवते. मम्मीचा हातचं जेवण सगळ्यात बेस्ट. येस येस. हे काय? शिवा दादा अरे खरोखर इकडे इकडे अरे इकडे तर ये. अरे इकडे तर ये ना पहिल्यांदा. आज ही ट्रेन आजच्या तारीख के 25 डिसेंबर 2025 मध्ये गोष्ट सांगते तुम्हाला. आयुष्यभर लक्षात ठेवा, होती हुई लड़की के आंसू पे कभी भी भरोसा नहीं करना. हमेशा धोखा खाओगे, हमेशा धोखा खाओगे. तुम्हाला एक जादू दाखवू. ए जादू दाखव, जादू दाखव. जादू प्रयागराजला आलो आता आम्ही आणि एवढी थंडी दूर निघते दूर. गाई जादू जादू दाखवा, जादू दाखवा. हाँ हाँ एक सेल्फी सर. सेल्फी नॉट व्हिडिओ. सर यू बॅग कलेक्शन. काय हा मला घेतलं. ये बघा फुल थंडी आहे एकदम. ये तोंडातून दूर दूर होत्या. अशा ठिकाणी आम्ही वाराणसीला पोहोचलो आहे. चल रहा है गाइस. नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आज आपण फिरायला वाराणसी शहरामध्ये आलो आहे आणि वाराणसीला आलो आम्ही. आणि आता सकाळी 1 वाजलं आहे वाराणसीला आणि ते खूप धुकं आहे. मला दाखवतो. हे बघा, हे आम्ही आता स्टेशनला आहे वाराणसीच्या. इथे एवढं धुकं आहे की समोरचा माणूस पण नीट दिसत नाही, एवढं धुकं झालं आहे पूर्ण वाराणसीमध्ये. एवढं दुपारपर्यंत वगैरे धुकं आहे इथे कंटिन्यू. आणि तुम्हाला आता आम्ही इथे ॲक्च्युली थ्रोबॉलच्या मॅचेस आहेत त्यासाठी आम्ही आलो आहे. आमची टीम आली इकडे, सगळे चेकिंग करत आहेत. आमची टीम इथे चेकिंग चालू आहे. आणि हा ब्लॉग मी इथून चालू यासाठी केला आहे कारण 2 दिवस आम्ही ट्रेनमध्येच होतो कंटिन्यू. त्यामुळे ब्लॉगचा इंट्रो वगैरे मला काही काढता आलेलं नाही आहे. आणि हा ब्लॉग मी आता इथून स्टार्ट करतो. वाराणसीत आम्ही काय काय करतो, फिरतो, सगळ्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि या ब्लॉगमध्ये मॅचेस पण तुम्हाला बघायला भेटतील आणि वाराणसीचं सौंदर्य तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर नक्की या ब्लॉगमध्ये बनवून राहा. धुकंही नाही इथे, काहीच कळत नाही आहे. हे बघा, दिसत पण नाही. हाय मॅम. एवढं धुकं आहे इथे, खूप म्हणजे. Train number 20503 मित्रांनो, जस्ट आता आम्ही रूमवरती पोचलोय आणि आता 3 वाजलेत पहाटेचे. आता उद्या कुठे कुठे फिरायचं, काय काय फिरायचं ते सगळं आता उद्या आम्ही बघू. आता खूप दमलो आहे 2 दिवसाचा प्रवास करून. तर आता होपफुली आम्ही जरा झोपतो, आराम करतो, फ्रेश होतो वगैरे. आणि आता भेटूया उद्या. आणि उद्या काय काय करू, कुठे कुठे फिरू ते तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे दिसेलच. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही बनारस फिरायला चालू केले. तुम्हाला आवाज येते का माहीत नाही कारण रस्त्यावरती गाड्या आहेत त्यामुळे त्यांचा आवाज चालू आहे. आणि आम्हाला वाटलंच होतं की खूप गर्दी असेल चालू, आणि गर्दी चालू झाली आहे बघा. आणि आम्ही आता रूमवरनं निघालो आहे जरा नाश्ता करायला. भूक लागली आहे त्यामुळे जरा नाश्ता शोधतो. आता गलियॉनमध्ये फिरतो, पहिलं नाश्ता बघतो कुठे भेटतं आणि मग घाट वगैरे बघायला जातो परत. फायनली गाईज आम्ही निघालो आता फिरायला बनारसच्या गलियॉनमध्ये. आणि आता 3:30 वाजलेत आणि गर्दी जसे संध्याकाळ होत चालली तसा गर्दी वाढत चालली आहे. आता आमची आउटफिट आहे, आजची आउटफिट दाखव. आता पहिल्यांदा काल भैरव मंदिरात जायचा प्लॅन आहे आमचा. बघूया, तिथे जाऊन पहिली गर्दी तर लागेल आणि उशीर झाला आहे तर गर्दी नक्कीच असेल. बघूया दर्शन किती वेळात होतं आणि तिथून पुढे आम्ही कुठे जातो. आरती बघायची संध्याकाळची, गंगा आरती ही काय दशाश्वमेध घाटामध्ये. तिथून थोडंसं लांब आहे आणि तिथून पण आमच्या रूमपासून थोडं काळभैरव मंदिर लांब आहे. तर आम्ही आता वॉक करत करत चाललो आहे गलियांमध्ये बनारसच्या. छान छान छोट्या छोट्या गली आणि एकदम गर्दी आहे. फुल शॉपिंग चालू इथे लोकांची. आम्ही इथे ATMमध्ये पैसे काढायला आलो आहे कारण इथं तुम्हाला ATM खूप क्वचित मिळतील आणि त्या ऑनलाईन पेमेंट कुठं जास्त चालत नाही. त्यामुळे तुम्ही कॅशच काढून या असं. कारण छोट्या छोट्या दुकानात तुम्हाला खायचं जरी असलं तरी तिथे कॅश लागते आणि काय विकत घ्यायचं असलं तरी कॅशच लागते कारण प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट होत नाही. आणि इथे ATM पण खूप असं काय बोलतात त्याला, काही काही ठिकाणी आहे ते तुम्हाला जाऊन शोधावं लागतं तर तुम्हाला ATM भेटतं. इथं आम्हाला आता SBI बँकेचं ATM भेटलेलं आहे. त्यामुळे आता आमची 2 मंडळी ATMमध्ये पैसे काढायला गेलेले आहेत. किती पैसे काढून येतात ते बघूया आणि आता फिरायला जाऊया कारण खूप उशीर झाला आहे. आणि एक तर गर्दी आता हळूहळू वाढते. कायम गर्दी वाढणार आहे आणि संध्याकाळपर्यंत एवढी गर्दी होईल ना की काय सांगू. आणि मग
काय बोलतात इयर एंड आहे, तर सगळेजण असं दर्शन घ्यायला गंगा आरती करायला सगळे निघाले घरातून बाहेर प्रत्येका ठिकाणावरून. तसंच आम्ही पण आलो आणि जे आमची महाराष्ट्राची टीम होती ती आता मॅचेससाठी तिकडे गेलेली आहे, तर त्यांना आम्ही उद्या जाऊन भेटणार आहे. आज आम्ही पूर्ण जेवढं होईल तेवढं आज फिरण्याचं काम आहे आमचं. बघूया आता कुठे कुठे जाऊया, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. इथे बनारसच्या गल्ल्यांमध्ये फिरता फिरता आम्ही डायरेक्ट श्रीजी मलईला आलो आहे. आता कुठून रस्ता सुचला आम्हाला, कुठून कसं काय माहीत नाही, डायरेक्ट आलो. आता इथे येऊन मलईवर ट्राय करतो पहिला. जे आम्हाला खायचं होतं ते मलई आम्हाला अनएक्सपेक्टेडली भेटलं आहे आणि ते पण श्रीजी स्वीट्सचं. तर शिवाजी गेल्या आणायला, तर बघूया कसं लागतं आणि किती वाजता काय कितीला आहे ते. पण आता आधी एकच ट्राय करतो, नंतर दुसरं ट्राय करतो. पहिल्यांदा मलईयो खाल्लाय आणि तो पण श्रीजी स्वीट्सचा. आम्ही अनएक्सपेक्टेडली असं गल्ली बोळातून फिरता फिरता आम्हाला ते भेटले आणि आम्ही तिघांनी पण खाल्ला मलईयो आणि आम्हाला तिघांना पण खूप आवडलं. वा काय बनारसी मलईयो. हे तुम्हाला आवडला का नाही मलईयो? बेस्ट मलईयो, खूप भारी होता, खूप भारी. तर अजून पुढे पुढे जाऊया, अजून काय काय खायला भेटते ते सगळं खाऊया. इथे वॉल पेंटिंग आहेत आणि कोणाची पेंटिंग आहे ते दाखवतो. महाराजांची पेंटिंग आहे, आपल्या शिवाजी महाराजांची. हे बघा काय भारी ना, एक नंबर. अजून पेंटिंग्स आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवतो. आम्ही ना थोडा प्लॅन चेंज केला आहे. जे आम्ही काळभैरव मंदिरात जाणार होतो तिथे गेलो होतो आणि एवढी गर्दी आहे, म्हणजे खूप मोठी लाईन आहे, लिटरली खूप मोठी लाईन आहे. तर आज दर्शन खूप उशिरा होईल आणि आम्हाला संध्याकाळची गंगा आरती पण अनुभवायची आहे. त्यासाठी आम्ही 10 अश्वमेध घाटावर चाललो आहे आणि इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे. आम्ही वॉकिंग करतच चाललो आहे, कारण वॉकिंग करण्यातच ती मजा येते. आणि इथे एवढे वॉल पेंटिंग्स आहेत ना, एवढे भारी भारी वॉल पेंटिंग्स आहेत, काय सांगू मी तुम्हाला. आणि आता जाऊन 10 अश्वमेध घाटावरती आम्ही गंगा आरती अनुभवतो. एवढी भारी गंगा आरती असते ना तिथे संध्याकाळची. तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि आम्ही पण अनुभव घेतो. सेकंडच ट्रीप घेते मी, जास्त वाढवते. हे सगळे मॅचेस अश्वमेध घाटावर चाललो आणि घाटाने चाललेलो, कारण जरा व्ह्यू बघायला मिळेल म्हणून. आणि आम्ही जाता जाता मणिकर्णिका घाटावरती आलो आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट अनएक्सपेक्टेडली होतच चालली. तिथे जाऊ देते. हे बघा खूप गर्दी तर आहे मणिकर्णिका घाटावरती. हे बघा फुल मणिकर्णिका घाट बघतो, गोष्टी थोडी अनुभवतो आणि मग पुढे जातो गंगा आरती करायला. ते व्ह्यूजवर व्ह्यूजच आहेत. आता लवकर गंगा आरती चालू होईल म्हणून आम्ही जरा पटपट चाललोय. आणि आम्ही आत्ता इथे ललित घाटावरती आहे आणि इथून काशी विश्वनाथ मंदिर असं 5 मिनिटावरती आहे. बघा इथे इकडं हे गेट आहे
या गेटच्या इथून 5 मिनिटावरती काशी विश्वनाथ मंदिर आहे आणि इथं आम्ही आता दशवसमेध घाटावर चाललो आहे. आणि मागाशी बघितलं तुम्हाला दाखवलं मी मणिकर्णिका घाट, तो आम्ही बघितला नाही आहे नीट. तिथे आम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री येऊ थोडं गंगा आरती करून पटकन. आणि आता कारण गंगा आरतीला उशीर नको म्हणून आम्ही जरा पळत चाललो आहे, तर जाऊया. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् विष्णुपद सरोज राशीष शीश पर निवास विष्णुपद सरोज राशीष शीश पर निवास त्रिपथ राशि पुण्य राशि पाप चालका त्रिपथ राशि पुण्य राशि पाप चालका जय जय भगीरथ नंदनी मुंजंत कोविंद ओम जय गंगे माता ब्रह्मस्वरूपिणी मैया जो तुमको ध्याता मैया जो तुमको ध्याता विराजमान शेखर महाकपाल शिरोज काल मस्तु कराल बाल पट्टिका धगत गज्जल धनंजया गिरिधा प्रचंड पंचकाय के घना धुरेन्द्र नंदिनी कुशाल देवी सुरेश्वरी भगवती गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मित्रांनो आम्ही गंगा आरती करून काशी विश्वनाथला आलो आहे. इथे बघा गर्दी आहे नेहमीप्रमाणे, पण जरा गर्दी कमी कारण आता गंगा आरती करून लोक कुठे गेलेत ते माहीत नाही आम्हाला. इथे चप्पल स्टँडला आम्ही जातो, आता चप्पल काढतो आणि दर्शन कसं मिळते ते बघतो आधी. जी गंगा आरतीला जी मजा आली ना, एवढी मजा शपथ कधीच नसेल आली. एवढी भारी मजा आली गंगा आरतीला आम्हाला. खरंच अनुभव एक नंबर अनुभव होता. आम्हाला जागा पण कशी बशी मिळाली आहे कारण एवढी गर्दी होती तर काहीच नव्हतं. जरा शूज काढतो आता आणि पुढे जातो. चला
शूज वगैरे तर काढले, शूज काढून पुढे जाऊया. हे बघा इथं एंट्री गेट आहे काशी विश्वनाथ मंदिराचं. एंट्री गेट आहे. तुम्ही सगळ्यांनी रील्स वगैरे मध्ये बघितलं असेल जिथून काशी विश्वनाथ मंदिर दिसतं ते. आता आपण जाऊन दर्शन घेऊया, बघूया किती वेळ लागतोय दर्शन घ्यायला. चला. फायनली आमचं दर्शन घेऊन झालंय आता काशी विश्वनाथ मंदिरात, आणि आम्ही डायरेक्ट रूमवरती आलो, कारण तिथनं जेव्हा एक्झिट केलं तेव्हा खूप गर्दी होती, आणि पटपट आम्ही आलो, कारण सकाळपासून काय खाल्लं नाही. एक तर खूप भूक लागली आहे, आणि 9:30 वाजता आमचं दर्शन झालं, आणि 10:30 वाजता शयन आरती असते काशी विश्वनाथ मंदिरात. तर ती आरतीसाठी आम्ही थांबलेलो, तर ती आरती 11 वाजता संपली, आणि 7 वाजता आम्ही दर्शनाला गेलो होतो, आणि जवळपास 9 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं, आणि 9:30 वाजेपर्यंत आम्ही ती मंदिरात फिरत होतो, आणि 10:30 वाजता आरती चालू झाली, आणि अर्धा तास आरती होती फक्त, आणि 11 वाजता आम्ही तिथून निघालो, आणि आता परत लगेच रूमवरती आलोय, आणि जेवणाची ऑर्डर दिली आहे. खूप दमलोय, आणि थंडी एवढी वाजते, कारण आम्ही ह्याच कपड्यावरती फिरत होतो, आणि पूर्ण धुकं झालेलं आहे आता. लगेच थंडी खूप वाजत होती, तर लवकर रूमवरती आलो, आणि आता जेवून आराम करतो आणि झोपतो. कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय परत, आणि उठून आम्हाला गेलो तर आम्ही कुठला घाट रे तो, अस्सी घाटवर जाणार आहे आम्ही सकाळची मॉर्निंगच्या आरतीसाठी. बघूयात, गेलो तर जाणार आहे नक्की, कारण खूप दमलोय. झोप झाली तर नक्की जाऊया, तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. तोपर्यंत भेटूयात.